कर्णाची चूक आणि तुमचा न्यूनगंड, एक आत्मचिंतन. कर्णाची सामर्थ्य की त्याची कमजोरी. मित्रांनो मित्रांनो आपण सर्वांनी महाभारत पाहिलं असेल, टी व्हीवरती पाहिलं ना. आपण नेहमी म्हणतो की कर्णासारखा योद्धा नव्हता, दानशूर विशेष नाही, त्याच्यासारखा दानशूर कोणी नव्हता. पण कधी विचार केला आहे का की एवढं सगळं असूनही कर्णाला अधर्माची साथ का द्यावी लागली? त्याच्या पराभवाचं खरं कारण इंद्रदेव किंवा कृष्णाचं राजकारण नव्हतं, तर त्याच्या आतमध्ये असलेला हीनगंड होता. कर्णाकडे सर्व होतं, बुद्धी होती, साहस होतं, सूर्याचा आशीर्वाद होता, पण एक गोष्ट नव्हती. कोणती माहिती आहे का? ती म्हणजे स्वतःला सन्मान देण्याची वृत्ती. आज आपण चर्चा करणार आहोत की कर्णानं स्वतःला सूतपुत्र मानून जी चूक केली, ती चूक आजही आपण आपली जात किंवा परिस्थितीच्या नावाखाली करतो. का माहिती आहे? आता मी तुम्हाला सांगतो. लाचारीचा जन्म कुठून होतो? जेव्हा कर्ण त्या सभेत गेला, तिथे अर्जुनाशी स्पर्धा होती, तेव्हा त्याला त्याच्या कुळावरून हिणावलं गेलं. तिथेच कर्णाला स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा कोणीतरी मला स्वीकारावं ही अपेक्षा ठेवली. दुर्योधनाची साथ. दुर्योधनाने त्याला अंगराज केलं, सन्मान दिला, पण हा सन्मान कर्णाच्या कर्तृत्वासाठी नव्हताच, तर अर्जुनाच्या द्वेष करण्यासाठी दिलेली एक लाज होती. कर्ण त्या लाजेला सन्मान समजून बसला आणि आयुष्यभर दुर्योधनाचा गुलाम बनला. आजचं वास्तव काय माहिती आहे का? आपणही जेव्हा स्वतःला कमी समजतो, तेव्हा कोणीतरी तिसरा येतो, आपल्याला थोडा खोटा मान देतो आणि आपल्याला आपल्या स्वार्थासाठी वापरून घेतो. स्वतःच्या कुळाचा अभिमान की तिरस्कार. मूळ मुद्दा. कर्णाला वाटत होतं की तो अशा कुळात जन्माला आला आहे जिथं मान सन्मान काहीच नाही. पण त्यानं कधी विचार केला का, मी ज्या कुळात जन्माला आलो आहे, मी ज्या जातीत जन्माला आलो आहे, त्याला मी सन्मान मिळवून देईन? कर्णानं हा विचार कधीच केला नाही. आता यातून तुमच्यासाठी धडा काय आहे? तुम्ही ज्या जाती, ज्या कुळात जन्माला आलात, त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्या लोकांसाठी तुम्ही काय केलं? तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानलं तरच जग तुम्हाला मान देईल. जर तुम्ही तुमच्या कुळाला हीन मानत असाल तर दुसऱ्याकडून सन्मानाची अपेक्षा करणं किती चुकीचं आहे. सन्मान मागून मिळत नाही, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो. कर्णानं स्वतःच्या समाजात शस्त्रविद्या केंद्र का उघडली नाहीत? तो फक्त स्वतःला सिद्ध करण्यात आणि अर्जुनाचा मत्सर करण्यात का अडकून राहिला? स्वाभिमान विरुद्ध अहंकार. कर्णाकडे स्वाभिमान नव्हता, फक्त दुखावलेला अहंकार होता. स्वाभिमान तुम्हाला वाईट कृत्य करण्यापासून रोखतो, तर दुखावलेला अहंकार तुम्हाला चुकीच्या माणसाच्या पायाशी नेऊन बसवतो. आता लाचारीचं जीवन कसं माहिती आहे का? जो दुसऱ्याकडून सन्मानाची अपेक्षा ठेवतो ना, तो कायम गुलाम राहतो. तुम्ही स्वतःचे गुलाम बना, म्हणजेच स्वतःच्या तत्वाचे मालक बना. उदाहरण देऊन सांगायला गेलं, प्रभू रामाला वनवास चुकला नाही, पण त्यांनी परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाही. मात्र दुर्योधनानं दिलेलं राज्यच स्वीकारलं. आजच्या समाजाला आव्हान काय आहे? आपण आजही म्हणतो की समाजानं आम्हाला सन्मान द्यायला हवा, पण मित्रांनो, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, समाज तुम्हाला शोधत येईल. तुम्ही जर लाचारीनं वागाल तर जग तुम्हाला पायदळीच तुडवेल ना. मी कोणत्या जातीचा आहे यापेक्षा मी समाजातील माझ्यापेक्षा गरीब शोषित लोकांसाठी काय करू शकतो हा विचार करा. तुमची जात मोठी आहे हे तुमच्या बोलण्यातून नाही तर तुमच्या कॉन्ट्रीब्युशनमधून दिसू द्या. कर्णयोद्धा होता, पण तो आश्री दुसऱ्यावर अवलंबून असलेला होता. तुम्ही स्वयंभू बना. शेवटचा निरोप. कर्ण हारला कारण तो मनाने आधीच हारला होता. त्याने स्वतःला कधीच अर्जुनाच्या तोडीचं मानलं नव्हतं. नेहमी त्याला हरवण्याचा प्रयत्न केला. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात त्याने स्वतःचा स्वाभिमान गमावला, विकला. थोडक्यात एक लक्षात ठेवा, कोणताही चमत्कार तुम्हाला महान बनवू शकत नाही. तुमची मेहनत आणि स्वतःबद्दल तुमचा आदर तुम्हाला श्रेष्ठ बनवतो. लाचारी सोडा, स्वाभिमानाने जगा.
हे लक्षात. थोड्या गोष्टी सांगतो. शून्यातून विश्व निर्माण करणारे ना काही लोक आहेत, त्यांच्या म्हणजे कर्णानं दुर्योधनाकडं आश्रित होणं स्वीकारलं, कारण त्याला वाटत होतं की त्याच्याशिवाय त्याला अंगराज हे पद मिळणार नाही. पण आजच्या काळात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी कोणापुढं हात न पसरता, कोणाचेही गुलाम न बनता एक स्वतःचं साम्राज्य बनवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याकडे काय होतं? पद नव्हतं, पैसा नव्हता, समाजाने तर पावलोपावली अपमान केला, पण त्यांनी कर्णासारखं कोण्या दुर्योधनाची, स्वार्थी नेत्याची साथ धरली नाही. त्यांनी विद्येचा मार्ग धरला, स्वतःला सिद्ध केलं आणि आज संपूर्ण जग त्यांच्या ज्ञानासमोर नतमस्तक आहे. हा असतो खऱ्या अर्थानं स्वयंभू होण्याचा मार्ग. अब्राहम लिंकन अत्यंत गरिबीत जन्म, लाकूड तोडण्याचं काम केलं, पण त्यांनी स्वतःला कधी हीन मानलं नाही. अपयशावर अपयश पचवून ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा स्वतःला पात्र बनवण्यात भर दिला. कर्णाची चूक आणि तुमचा धडा काय? आता विचार करा, जर कर्णानं त्या दिवशी दुर्योधनाचं राज्य नाकारलं असतं आणि स्वतःच्या हिमतीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली असती ना, तर कदाचित आज इतिहास वेगळा असता. स्वतःला सिद्ध करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत समाज तुम्हाला सन्मान देणार नाही. सन्मान हा मिळवायचाच असतो, तो मागून मिळत नाही किंवा भिकेनं सुद्धा मिळत नाही. गुलामगिरी सोडा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या उपकारावर जगता तेव्हा तुम्हाला त्या माणसाच्या चुकावरही गप्प बसावं. कर्णाला हे माहीत होतं की द्रौपदीचं वस्त्रहरण चुकीचं आहे, पण तो दुर्योधनाच्या उपकाराखाली इतका दबला गेलता की त्याला गप्प राहावं लागलं. तुमची लाचारी हेच तुमच्या अधर्माचं कारण आहे, हे लक्षात घ्या. धर्माच्या बाजूने उभं राहायला हिंमत लागते. त्यामुळे लक्षात घ्या, जातीला, स्वतःच्या धर्माला हीन मानणं सोडून द्या. तुम्ही ज्या जाती, ज्या प्रांतात, जिथे कुठे जन्माला आलाय, गरिबीत कुठेही जन्माला आला असला तरीसुद्धा तुम्ही स्वतःला दयनीय समजायचं नाही. त्यासाठी प्रयत्न करायचा, लढत राहायचं, संघर्ष करत राहायचं जोपर्यंत यश मिळत नाही. पण लाचारी पत्करायची नाही कधीच. जोपर्यंत तुमच्यात हिंमत आहे तोपर्यंत लढत राहायचं, पण कुणाच्या कुबड्यावरती चालायचं नाही. स्वतःच्या कुबड्या तयार करायच्या आणि स्वतः समर्थ बनायचं, हे लक्षात घ्या. स्वतः समर्थ बनाल तर देश तुमचा इज्जत करेल, दुनिया तुमची इज्जत करेल. स्वतः समर्थ नाही बनले तर कोणीही तुमची इज्जत करणार नाही. आजच्या फक्त इतकंच. धन्यवाद.